शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं 125 विडी कामगारांना बेडशीट आणि चादरीचं वाटप करण्यात आलं। देशाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेल नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीनं शुक्रवारी साईबाबा चौक गणेश मंदिर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते बेडशीट आणि चादर 125 विडी कामगारांना वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस चंद्रकांत पवार, संयोजक डॉक्टर गोवर्धन सुंचू, रवींद्र फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष महेश गादेकर म्हणाले की शरद पवार यांनी देशात महिलांना 33% आरक्षणासाठी पाठपुरावा केला। त्यानंतर महिलांना 50% उमेदवारीच्या आरक्षणासाठी प्रयत्न करून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिलं। तसंच देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक सवलती मिळवून दिल्या। म्हणून शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभावं असं महेश गादेकर म्हणाले। आजच्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कामगार सेलतर्फे गोवर्धन सुंचू आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जे इथं चादर बेडशीट वगैरे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो। तसेच आपण कष्टकरी लोक आहेत, विड्या वळतो आणि सामान्य घरातून येतात, पण तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो की राजकारणात हे जे नगरसेविका आपण बघतो ते नगरसेविका शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने झालेले आहेत। पहिलं सगळे पुरुषच उभा राहायचे, महिलांना पुढे येऊच देत नव्हते। पवार साहेबांनी पहिलं 33% आरक्षण, त्यानंतर 50% आरक्षण केलं, मग महिला पण निवडून जायला लागले, महिला पण निवडून चालल्या आणि याचं श्रेय आदरणीय शरद पवार साहेबांना आहे। नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आज वाढदिवस असल्यानिमित्ताने राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आज या ठिकाणी कारखान्यामध्ये विडी कामगारांना चादर, बेडशीट आणि चादरीचं वाटप करणार आहोत। यासाठी आपले पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माननीय महेश गादेकर साहेब, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार आणि फलमारी आणि गिरिजा आपले प्रमुख पाहुणे म्हणून आहेत गिरिजा गोस्की आदी या ठिकाणी जमा झालेले आहेत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा गुंडला, गिरिजा गोस्की, बालाजी बुधारम, नरसिंग संगा, सोमनाथ कणकी, सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले।